Hello everyone. In the previous lecture, we have discussed about the critical phenomena. We seen three critical phenomena: critical temperature, critical pressure, and critical volume. The temperature above which the gas cannot be liquefied at any pressure is known as critical temperature. We seen that liquefaction of the gases can be brought about by two methods. We can liquefy a gas either by lowering the temperature or by increasing the pressure. When we do both the changes simultaneously, suppose we increase the temperature, then to liquefy the gas we need higher pressure. On further increase of the temperature, we need further more pressure for the liquefaction of that gas. But a temperature is achieved above which the liquefaction of gas is impossible at any higher pressure. So that temperature is known as critical temperature. The pressure at critical temperature is known as critical pressure, and the volume occupied by the gas at critical temperature and critical pressure is known as critical volume. To experimentally determine the critical temperature and pressure, Andrews designed an experiment. So let us see the Andrews experiment. शास्त्रज्ञाचं नाव आहे अँड्र्यू. Andrew taken a metal chamber, H-shaped metal chamber, H आकाराचा एक मेटल चेंबर त्यांनी घेतला. हे असं हे मेटलचं बनलेलं आहे. त्यांनी या चेंबरमध्ये दोन ट्यूब फिट केल्या. दोन कॅपिलरी ट्यूब्स त्यांनी याच्यामध्ये फिट केल्या. हे कॅपिलरीचं इकडचं जे एंड आहे हे ओपन आहे, वरचं जे आहे ते क्लोज झालेलं आहे. ओके, अप्पर एंड इज क्लोज्ड, लोअर एंड इज ओपन. Similarly on the other side also he fitted a capillary tube like this. He filled carbon dioxide gas in the one limb. एका बाजूला त्यांनी काय केलं, इथे कार्बन डायऑक्साइड गॅस भरला. आणि थोडं सेपरेशन मेंटेन व्हावं म्हणून त्यांनी इथे त्याला मर्क्युरीने पॅक केलं. इथे असं मर्क्युरी भरून दिला आहे ट्यूबमध्ये. कॅपिलरी ॲक्शनमुळे तो मर्क्युरी इथे राहतो बरोबर, आणि गॅसला तो इकडे खाली चेंबरमध्ये येऊ देत नाही.
ऍक्च्युली तो गॅस हलका असल्यामुळे तो वरती राहण्याचीच त्याची टेंडन्सी असते. एकीकडे कार्बन डायऑक्साईड गॅस भरला आणि दुसऱ्या बाजूला त्याने काय केलं, ही जी ट्यूब आहे कॅपिलरी ट्यूब, याच्यावरती मार्किंग असलेली ट्यूब त्याने घेतली किंवा मार्किंग करून घेतलं त्याने. ओके, आणि ह्या साईडला हवा भरली, याच्यामध्ये सगळी एअर त्याने भरून घेतली, एअर. आणि या बाजूला सुद्धा त्याने असंच मर्क्युरीने पॅक केलं. आता मर्क्युरी लिक्विड आहे, सॉलिड सारखाच दिसणारा लिक्विड आहे तो, त्यामुळे तो इथे मूव्ह होऊ शकतो, त्याची मूवमेंट होऊ शकते खालीवर. पण हवेला तो इकडे येऊ देणार नाही किंवा इकडच्या लिक्विडला तो हवेमध्ये मिक्स होऊ देणार नाही. दोघांमध्ये पार्टिशनही ठेवेल आणि इथे मूवमेंटही त्याची होऊ शकेल. आता त्यांनी काय केलं, लोअर एंडला स्क्रू फिट केले, मोठमोठे स्क्रू फिट केले. हे जे स्क्रू आहे हे ऍक्च्युली पिस्टन सारखं काम करणार आहे. आता इथे प्रेशर वाढवणं, प्रेशर कमी करणं, त्याच्यासाठी हे स्क्रू यूज होणार आहे. आता त्याने या संपूर्ण सिस्टम मध्ये पाणी भरून घेतलं. ही फिल्ड वॉटर इनसाइड द ट्यूब, द चेंबर. कॅपिलरीचं हे एंड ओपन असल्यामुळे पाणी याच्यातही भरलं गेलं असं इथपर्यंत. कुठपर्यंत, मर्क्युरी होता तिथपर्यंत पाणी या ट्यूब मध्येही भरलं गेलंय. ओके, आता हे जर स्क्रू टाईट केले, स्क्रू टाईट केले म्हणजे ते वर सरकतील. वर सरकले म्हणजे पाणी दाबलं जाईल. पाणी दाबलं गेलं म्हणजे ऑब्व्हियसली हा मर्क्युरी दाबला जाईल आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याच्यावरती प्रेशर वाढेल. सेम तोच प्रेशर इकडे हवेवरती सुद्धा आपल्याला दिसेल. आणि हवेच्या ह्या ट्यूब वरती मार्किंग केलेलं असल्यामुळे स्क्रू टाईट केल्यानंतर किती प्रेशर तिथे आलं हे पण आपल्याला दिसू शकेल. अँड्र्यूजने काय केलं, या असेंब्लीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठीची पण एक सिस्टम तिथे यूज केली. आणि आता टेम्परेचर तो व्हॅरी करू शकतोय, या पूर्ण सिस्टमचं तापमान बदलू शकतोय आणि स्क्रू फिट करून प्रेशरही वाढवू शकतोय. आणि ही काचेची ट्यूब असल्यामुळे कार्बन डायऑक्साईड आता गॅसियस स्टेटमध्ये आहे का त्याचं लिक्विफिकेशन झालं हे सुद्धा त्याला दिसू शकतंय. म्हणजे आता तो टेम्परेचर व्हॅरी करेल, प्रेशर बदलवेल आणि त्या टेम्परेचरला कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफिकेशन होतंय का हे चेक करेल. लिक्विफिकेशन होण्यासाठी प्रेशर किती लागला तो त्याला इकडे समजेल, कारण हा जो भाग आहे हा मॅनोमीटर सारखं काम करणार आहे, प्रेशर मोजायचं काम करणार आहे, हवेचा जो पार्ट आहे तो. ओके, म्हणजे हे आता त्याने एक सिस्टमॅटिक असेंब्ली तिथे तयार केली की ज्याच्याने आपल्याला टेम्परेचरही मोजता येईल आणि प्रेशर सुद्धा मोजता येईल. ओके, सो धिस experiment is called as Andrews experiment. The apparatus used by Andrews is called as Andrews apparatus. Andrews ने हे apparatus बनवलं आणि एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्याने कार्बन डायऑक्साईड हा गॅस यूज केला. प्रेशर त्याला इथे मोजता येत आहे आणि टेम्परेचर सुद्धा त्याला या सिस्टमचं मोजता येत आहे.
ओके, मग आता वेगवेगळ्या टेम्परेचरला कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफिकेशन करण्यासाठी किती प्रेशर लागतोय हे त्यांनी डिटरमाइन केलं. त्यानंतर त्या टेम्परेचर आणि प्रेशरला व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केला कार्बन डायऑक्साईडने, इकडे सुद्धा मार्किंग आहेच, त्यामुळे त्याला इथे व्हॉल्यूमही समजतोय की इतका ml झाला. ओके, ही कॅन डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑल्सो. याचं लिक्विफिकेशन झाल्यावर किती लिक्विड तयार झालंय कार्बन डायऑक्साईडचं हे पण त्याला मोजता येतंय. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या टेम्परेचर्सला प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम असा ग्राफ काढला. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. On the y-axis there is pressure, and on the x-axis there is volume. आता त्यांनी कमी टेम्परेचर पासून सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी टेम्परेचर घेतलं 13.1 डिग्री सेल्सिअस. 13.1 डिग्री सेल्सिअसला त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला. टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवलं 13.1. 13.1 डिग्री सेल्सिअसला कार्बन डायऑक्साईड गॅस होता. त्यांनी इथून प्रेशर वाढवलं आणि प्रेशर वाढवत वाढवत त्यांनी कार्बन डायऑक्साईड सोबत काय होतंय ते पण ऑब्झर्व केलं. मग त्याला असं लक्षात आलं की सुरुवातीला ज्या वेळेस प्रेशर मिनिमम होतं, 0 प्रेशर होता. ओके, 13.1 डिग्री सेल्सिअस त्याने तापमान केलं, प्रेशर 0 केला आणि त्या 0 प्रेशरला कार्बन डायऑक्साईडचा व्हॉल्यूम काय आहे तो बघितला. त्याच्या असं लक्षात आलं की तो व्हॉल्यूम मॅक्सिमम आहे. प्रेशर 0, ओके, आणि त्यावेळेस व्हॉल्यूम जो आहे तो मॅक्सिमम, जास्तीत जास्त व्हॉल्यूम त्याला मिळाला. आता त्याने प्रेशर वाढवायला सुरुवात केली. हे स्क्रू टाईट करायला सुरुवात केली. स्क्रू टाईट करत गेला म्हणजे प्रेशर वाढतोय तिथे. प्रेशर जसजसा त्याने वाढवला तसतसा याचा व्हॉल्यूम कमी व्हायला लागला. तो गॅसियस स्टेटमध्येच आहे पण व्हॉल्यूम मात्र त्याचा आता कमी व्हायला लागला. सो ही गॉट सच काइंड ऑफ लाईन. म्हणजे बघा कसं सांगता येईल आपल्याला, हे प्रेशर 0 होता त्यावेळेस व्हॉल्यूम इतका आहे मॅक्सिमम. प्रेशर थोडा वाढवला त्यावेळेस व्हॉल्यूम थोडा कमी झाला, याच्यापेक्षा कमी झाला, म्हणजे पॉइंट ह्या इथे आला. प्रेशर अजून थोडा वाढवला, व्हॉल्यूम अजून थोडा कमी झाला आणि पॉइंट असा मिळाला. हे जॉईंट केले तर आपल्याला अशी लाईन मिळेल. ओके, आता एक स्टेज अशी आली, एक प्रेशर असं आलं की ज्या प्रेशरला कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफिकेशन व्हायला सुरुवात झाली. आता पहा 13.1 म्हणजे टेम्परेचर कमी आहे. आपलं रूम टेम्परेचरही 25च्या आसपास असतं. हे 13.1 आहे म्हणजे रूम टेम्परेचर पेक्षाही कमी तापमान आहे, त्यामुळे लिक्विफिकेशन लवकर होईल याचं, है ना. मग आता कार्बन डायऑक्साईड गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात झाली आणि लिक्विड जर त्याचं होत असेल तर ऑब्व्हियसली व्हॉल्यूम अचानक त्याचा कमी होईल. सो ॲट सम पर्टिक्युलर प्रेशर देर इज सडन डिक्रीज इन द व्हॉल्यूम. थोडी लाईन तिरपी आली. देर इज सडन डिक्रीज इन द व्हॉल्यूम, है ना. आता पहा 0 प्रेशरला व्हॉल्यूम इतका होता, थोडा वाढवला व्हॉल्यूम इतका झाला, अजून वाढवला व्हॉल्यूम इतका झाला. पण एका विशिष्ट प्रेशरला व्हॉल्यूम डायरेक्ट
इथपासून इथपर्यंत कमी झाला. ओके. आता ह्या पॉइंटला काय झालं की संपूर्ण कार्बन डायऑक्साईडचं लिक्विफिकेशन झालंय, लिक्विड तयार होऊन गेला. सुरुवातीला पहा इथून इथपर्यंत काय होता, तो गॅसियस स्टेटमध्येच होता, व्हॉल्यूम त्याचा कमी होत होता, बट इट वॉज गॅस. फ्रॉम धिस पॉइंट लिक्विफिकेशन स्टार्टेड. या पॉइंट पासून त्याचं लिक्विफिकेशन व्हायला सुरुवात झाली, पण गॅसही होताच, गॅस अधिक लिक्विड अशी सिच्युएशन इथून इथपर्यंत होती. गॅस प्लस लिक्विड. आणि ह्या पॉइंटला आता पूर्ण लिक्विड त्याचं तयार झालंय. सो आफ्टर दिस पॉइंट ओनली लिक्विड एक्झिस्ट. या पॉइंट नंतर त्याचं लिक्विडच झालं, इथे लिक्विड झालं. आता बघा, लिक्विड झाल्यानंतर प्रेशर तुम्ही वाढवला तर व्हॉल्यूम खूप कमी होईल का? नाही होणार, कारण ते लिक्विड आहे, ते किती दाबणार आहे आपण, ते नाही जास्त दाबलं जाणार. त्यामुळे प्रेशर वाढवला तरी व्हॉल्यूम फार काही कमी झाला नाही, व्हॉल्यूम इतकाच कमी झाला समजा. अजून प्रेशर वाढवला, व्हॉल्यूम फार काही कमी होत नाहीये. अजून प्रेशर वाढवला, व्हॉल्यूम मध्ये फारसा बदल होत नाहीये. आपल्याला अशी वर वाढत जाणारी लाईन आता याच्यामुळे मिळाली. व्हॉल्यूम जवळपास कॉन्स्टंटच राहिला या पॉइंट नंतर. लाईन थोडी स्ट्रेट दाखवावी लागेल मला, हा या टाइपमध्ये. सो देयर इज नो कन्सिडरेबल डिक्रीज इन द व्हॉल्यूम वन्स द लिक्विड हॅज बीन फॉर्म्ड. व्हॉल्यूम कमी व्हायला चान्स कुठपर्यंत होता, जोपर्यंत गॅस होतं तिथे गॅस होता तोपर्यंत व्हॉल्यूम कमी व्हायला स्कोप होता. पण एकदाच लिक्विड तयार झालं या पॉइंटला की मग व्हॉल्यूम फार काही कमी होणार नाही. सो आफ्टर दिस पॉइंट ओनली लिक्विड एक्झिस्ट, देयर इज नो गॅस. फक्त लिक्विड कार्बन डायऑक्साईड आहे. इथून प्रेशर किती वाढवा त्या लिक्विडचा व्हॉल्यूम काही कमी होणार नाही खूप असा. ओके. सो इन दिस वे he obtained such kind of curve at 13.1 degree Celsius. आता बघा, हा जो कर्व आपण काढला, आपण म्हणजे अँड्र्यूजने काढलेला आहे. ह्या संपूर्ण कर्व काढत असताना तापमान त्याने काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवलं. कॉन्स्टंट ठेवल्यामुळे ह्या अशा ग्राफला, जो ग्राफ कॉन्स्टंट टेम्परेचरला काढला जातो अशा ग्राफला आयसोथर्म असं म्हणतात. आणि अँड्र्यूजने असे 13.1 ला हा एक आयसोथर्म त्याने काढला, त्यानंतर 21.5 ला त्याने आयसोथर्म काढला, त्यानंतर 31.1 ला त्याने आयसोथर्म काढला. असे वेगवेगळ्या टेम्परेचरला त्याने आयसोथर्म काढले, म्हणून यांना अँड्र्यूज आयसोथर्म्स असं म्हणतात. अँड्र्यूज थोडं खाली काढतो. Andrews isotherms. These are Andrews isotherms. आता हे झालं 13.1 डिग्री सेल्सिअसला. नंतर त्यांनी काय केलं की आता याचं काम झालं, मग त्यांनी तापमान वाढवलं, 21.5 केलं. 21.5 त्यांनी तापमान केल्यानंतर झिरो प्रेशरलाही व्हॉल्यूम त्याचा अजून जास्त राहील पहिल्यापेक्षा, है ना. 13.1 ला समजा इतका व्हॉल्यूम होता, तर 21.5 ला याच्यापेक्षाही जास्त व्हॉल्यूम राहील. आणि जसजसं प्रेशर तो वाढवत जाणार आहे, स्क्रू टाईट करत जाईल, प्रेशर वाढत जाईल. प्रेशर वाढत गेला म्हणजे इथे ती लाईन, इथून सुरू झालेली लाईन जी आहे ती कमी कमी होत जाणार आहे. जसं इथे झालं होतं, लाईन कमी कमी होत जाईल. पण आता तापमान जास्त असल्यामुळे काय होईल, त्याचं गॅसचं लिक्विड होण्यासाठी प्रेशर तुम्हाला जास्त लागेल. अगोदर 13.1 ला तुमचं ह्या प्रेशरला लिक्विड तयार झालं होतं, गॅसचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन ह्या प्रेशरला झालं. पण आता तापमान वाढवल्यामुळे तुम्हाला प्रेशर जास्त गरजेचं आहे. सो ॲट धिस प्रेशर, फॉर एक्झाम्पल, द गॅस स्टार्ट्स टू लिक्विफाय. गॅसचं लिक्विड व्हायला सुरुवात झाली.
आता ह्या पॉइंटला पूर्ण लिक्विड तयार झालं and after that only liquid exists and there is no gas. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आता हे इतकं पुढे लांब काढायची गरज नाही, आपण इथपासून दाखवली लाईन तरी पण चालते. आता पहा इथून इथपर्यंत काय होतं, ओनली गॅस. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत गॅस प्लस लिक्विड and after this point only liquid exists. हा त्याने दुसरा आयसोथर्म काढला 21.5 डिग्री सेल्सिअसला. ओके, तापमान वाढवलं, टेम्परेचर वाढवलं तरी सुद्धा लिक्विड तयार झालं, लिक्विफिकेशन वॉज पॉसिबल. ओके, त्याने अजून आता तापमान वाढवलं. ही रेज्ड द टेम्परेचर अप टू 31.1 डिग्री सेल्सिअस. त्याने ऍक्च्युली टेम्परेचर अजून घेतलेले होते वेगवेगळे, पण आपल्याला अभ्यासासाठी हे 2-3 स्टेप्स समजाव्या म्हणून घेतलेले आहेत. आता टेम्परेचर वाढवलं त्यामुळे प्रेशर कमी असताना सुद्धा व्हॉल्यूम खूप जास्त त्याचा राहील. ओके, मग जसजसा तो प्रेशर वाढवत जाईल, स्क्रू टाईट करत जाईल, तसं तसं व्हॉल्यूम कमी होत जाईल. आणि सपोज आपल्याला अशी लाईन मिळते या इथपासून. आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे तुमचं 13.1 किंवा 21.5 याच्यापेक्षाही जास्त प्रेशर लागेल त्याचं लिक्विड होण्यासाठी. अँड सपोज ॲट दिस पॉइंट लिक्विफिकेशन स्टार्टेड. पण इथे काय झालं की तुम्हाला हा जो हॉरिझॉन्टल पोर्शन आहे, आधी पहा जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा तुम्हाला हा खूप मोठा मिळाला. ही रेंज जी होती गॅस प्लस लिक्विडची इक्विलिब्रियमची, ही जी रेंज होती ही खूप मोठी मिळाली. तापमान वाढवलं ती रेंज कमी झाली, अजून तापमान वाढवलं ती रेंज खूपच कमी झाली. सो हियर फ्रॉम दिस पॉइंट टू हियर only gas exists. At this particular point there is gas plus liquid, and after this point only liquid carbon dioxide exists. ओके, पण आता 31.1 ला सुद्धा लिक्विफिकेशन होत आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रेशर आपण वाढवून देऊ, लिक्विड तयार होत आहे. त्याने अजून टेम्परेचर वाढवलं. ही रेज्ड द टेम्परेचर अप टू 35.1 डिग्री सेल्सिअस. अँड ॲट धिस टेम्परेचर ही ऑब्झर्व्ड दॅट ओनली गॅस एक्झिस्ट, देर इज नो लिक्विफिकेशन. संपूर्ण कर्व वरती फक्त आणि फक्त गॅसच आहे. त्याने अजून प्रेशर खूप वाढवून पाहिला. त्याने प्रेशर बघा, प्रेशर आता 31.1 ला इतक्या प्रेशरला लिक्विड झालं होतं. आता 31.1 पेक्षा जास्त टेम्परेचर वाढवलं तर त्याने प्रेशर वाढवून पाहिला. इतका वाढवला तरी गॅसच आहे, इतका वाढवला तरी सुद्धा गॅसच आहे, इतका वाढवला तरी सुद्धा तो गॅसियस स्टेटमध्येच आहे. इट इज नॉट बीइंग लिक्विफाईड ॲट एनी हायर प्रेशर. अजून त्यांनी 48.1 ला करून बघितला एक्सपेरिमेंट, 48.1 डिग्री सेल्सिअस. सो ही ऑब्झर्व्ड दॅट ओनली गॅस एक्झिस्ट आफ्टर 31.1. हे टेम्परेचर किती आहे, 31.1 डिग्री सेल्सिअस. 31.1 डिग्री सेल्सिअस नंतर प्रेशर कितीही वाढवा, आपल्याला कार्बन डायऑक्साइडचं लिक्विफिकेशन करता येत नाही. अँड देअरफॉर फ्रॉम धिस एक्सपेरिमेंट ही कन्क्लुडेड दॅट फॉर कार्बन डायऑक्साइड 31.1 डिग्री सेल्सिअस इज द critical temperature. This is the critical temperature, TC. This is
Tc. The pressure at critical temperature is Pc and the volume किती आहे इतका, so this volume is Vc. This is the critical temperature Tc. The pressure at critical temperature is Pc and the volume at critical temperature and pressure is Vc. So in this way he systematically determined the critical temperature, pressure and volume for carbon dioxide gas. याच्यामध्ये अजून त्यांनी सांगितलं की तापमान तुम्ही जेवढं वाढवत जाल तेवढी तुमची ही रेंज जी आहे ती कमी होत जाईल. म्हणजे या टाइपचा पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये मिळतो. वी गेट सच काइंड ऑफ पॅटर्न. So the range goes on decreasing on increasing the temperature. So these are called as Andrews isotherms. प्रत्येक लाइन साठी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ओके, या लाइन साठी 13.1, या लाइन साठी 21.5, या लाइन साठी 31.1, याच्यासाठी 35.1, याच्यासाठी 48.1. Okay, so for any particular line the temperature is constant, that's why it is called as isotherm. Iso म्हणजे सेम, iso means सेम, ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो त्याच्यासाठी iso हा शब्द आहे. थर्म इज रिलेटेड विथ टेम्परेचर. आयसोथर्म मीन्स सेम टेम्परेचर, म्हणजे ह्या लाईन वरती कोणत्याही पॉइंटला टेम्परेचर सेम आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे. या लाइन साठी कोणत्याही पॉइंट वरती टेम्परेचर सेम आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे. सो दिस वे Andrews designed the apparatus, performed the experiment, documented the observations and then given some conclusions. म्हणजे इतकं सिस्टमॅटिक त्यांनी काम केलं होतं अँड्र्यूजने. त्याने ॲपरेटसही स्वतः डिझाईन केलं, स्वतःच एक्सपेरिमेंट केला, स्वतःच त्याचे इंटरप्रिटेशन केलं, डॉक्युमेंटेशन केलं आणि ही सगळी गोष्ट त्यांनी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून दिली. क्रिटिकल फिनॉमिना ज्या आहेत त्या एक्सपेरिमेंटली त्याने प्रूव्ह करून दाखवल्या. So you draw these isotherms on paper, draw the diagram of Andrews apparatus, read the topic carefully so that you will easily understand it. If you find any difficulty in this topic or any other topic, then you can contact me or you can leave your comment on the Google Classroom. Okay, so now we shall stop here. In the next lecture we will see the relationship between the critical constants Tc, Pc, Vc with the van der Waals constants. van der Waals constant कोणते आहेत? A आणि B. आणि त्या इक्वेशन मध्ये गॅस कॉन्स्टंट सुद्धा आहे R. तो van der Waals चा नाही आहे ऍक्च्युअली, तो आधीपासूनचाच आहे गॅस कॉन्स्टंट. सो वी विल सी द रिलेशन बिटवीन दोज थ्री कॉन्स्टंट्स विथ द क्रिटिकल कॉन्स्टंट्स. या सगळ्यांमधलं रिलेशन आपण त्या लेक्चरला बघूया. ओके, सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.